आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ती रेसिपी पाहूयात। त्यासाठी मी इथे 1 वाटी तूप घेतला आहे। तूप छान प्रकारे गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी रवा टाकूया। रवा हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा। प्रसादाचा शिरा करताना साखर, रवा आणि तूप समप्रमाणात घ्यायचं। यामध्ये थोडेसे कट केलेले काजू बदाम घालूया। पाहू शकता रव्याला इथे हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे। पाहू शकता आपला रवा इथे फ्राय झालेला आहे। आता आपण यामध्ये 2 वाटी दूध घालूया। मिक्स करून घेऊयात। आणि आता मंद आचेवरती 5 मिनिटं रवा शिजवून घेऊयात। पाहू शकता इथे आपला रवा छान प्रकारे शिजला आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालूयात। 1 वाटी रवा घेतला म्हणून 1 वाटी साखर घालूयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेऊयात आणि हे आता 5 ते 7 मिनिटं मस्त असं मंद आचेवरती शिजवून घेऊया। आता आपण यामध्ये केळी टाकून घेऊया। केळी ही पिकलेलीच घ्यायची। पाहू शकता मस्त असा प्रसादाचा शिरा इथे तयार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा। ओके बाय।